क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची बातमी T20 वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगतोय। वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत। सूर्या ब्रिगेड सलग दुसऱ्यांदा फायनलला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 8 मार्चला फायनलमध्ये न्यूझीलंडशी कोण भिडणार हे सुद्धा बघणार आहे। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज T20 विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता हा महामुकाबला सुरू होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी पूजा पवार। पूजा, आपण जर पाहिलं तर संध्याकाळी 7 वाजता मॅचला सुरुवात होईल। भारतानं सुपर 8 मधील निर्णायक लढतीत वेस्ट इंडिजवर थरारक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक घेतलेली होती। रुबीना, नक्कीच भारताने वेस्ट इंडिजवरती खूप चांगला विजय मिळवून सेमीफायनलमध्ये धडक घेतली होती। आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवरती सेमीफायनलचा सामना रंगणार आहे। अनेक फॅन्स हा सामना पाहण्यासाठी फक्त मुंबईतूनच नाही तर भारतातल्या अनेक देशांमधून, अनेक शहरांमधून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, मरीन ड्राईव्हवरती ज्या फॅन्सना तिकीटं मिळालेली नाही याचा या सामन्याची, मात्र फक्त टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी हे सगळे फॅन्स आज इथे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात टीम इंडियाची बस इथे दाखल होणार आहे वानखेडे स्टेडियमवरती। आता थोड्या वेळापूर्वीच इंग्लंडचा संघ वानखेडे स्टेडियमवरती दाखल झाला। मात्र आज इथे चाहत्यांचा तुम्ही उत्साह पाहताय, उत्साह अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे। अनेक फॅन्स टीम इंडियाची जर्सी घालून तसेच हातामध्ये मोठमोठे टीम इंडियाचे झेंडे घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रुबीना, निश्चितच पूजा, यावेळी आज काय वाटतंय टीम इंडियाकडून कोणते क्रिकेटर्स आहेत ते फॅक्टर ठरू शकतात, नेमकं काय? रुबीना, पाहायचं झालं तर आज खरं तर सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे, त्याच्यामुळे सर्वच प्लेयर्सनी चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे। मात्र आपण पाहिलं तर अभिषेक शर्मा हा कुठेतरी फॉर्मात नव्हता, मात्र वानखेडे स्टेडियमवरती त्याचा फॉर्म परत येण्याची अपेक्षा आज फॅन्स व्यक्त करतायत। त्यानंतर आपण पाहू शकतो टीम इंडिया दाखल होतीये वानखेडे स्टेडियमवरती। टीम इंडियाची बस दाखल झालेली आहे। अनेक फॅन्स त्यांच्या लाडक्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी इथे आलेले होते। बऱ्याच तासांपासून इथे थांबले होते। अखेर आज त्यांना त्यांच्या क्रिकेटरचं दर्शन झालेलं आहे। निश्चितच पूजा, यावेळी क्रिकेट चाहत्यांकडून घोषणाबाजी केली जाते, त्यांच्या क्रिकेटर्सना त्यांनी पाहिलेलं आहे, काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? सर्वांनाच अपेक्षा आहे की आज टीम इंडियाने इंग्लंडचा दणाणून पराभव करून भारतानं फायनल गाठावी आणि अहमदाबादमध्ये हा फायनलचा सामना सुद्धा जिंकून त्यांनी वर्ल्ड कप आपल्या नावावरती करावा। रुबीना, इथं फॅन्सचा उत्साह जो आहे तो अत्यंत म्हणजे ओसंडून वाहतोय, आपण पाहतोय। आणि नक्कीच रुबीना, पूजा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय यावेळी 7 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे। याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मनमानी कारभार याआधीच पुढे आलाय। विधान परिषदेत आमदारांनी संताप व्यक्त केलाय। भारत इंग्लंड मॅच तिकिटाचा मुद्दा परिषदेत मांडण्यात आलाय। आमदारांना तिकीट मिळत नसल्याची नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। तर मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या आजच्या भारत इंग्लंड क्रिकेट सामन्याचे पासेस आमदारांना मिळेनासे झाले। तर सर्वपक्षीय आमदारांनी विधान परिषदेत हा मुद्दा मांडला असून उपस्थित केल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी बैठक बोलावली। क्रीडा विभागाचे सेक्रेटरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई पालिकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। सगळ्या सोयी सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देत असताना आमदारांना मॅचेसचे पास का दिले जात नाही असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला।